आता बातमी सांगलीतून आहे। सांगली लोकसभेच्या पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राहिलेले चंद्रहार पाटील यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे। या निवडणुकीत कुणाला दिलदार शत्रू मिळाले तर कुणाला दिलदार मित्र मिळाले, पण माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी मित्र एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले। पण वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे उद्या माझी येईल, अशी पोस्ट त्यांनी केली। आणि या पोस्टमधून आता चंद्रहार पाटील यांचा नेमका रोख कुणावर आहे, सांगलीच्या राजकारणात या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे। चंद्रहार पाटील यांचं निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालं असून त्यांना केवळ 60,860 मतं मिळाली। प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया। स्वप्नील, ही जी पोस्ट आता चंद्रहार पाटील यांच्या समोर येते, नेमका रोख कुणाकडे असं म्हणता येईल? नक्कीच रिद्धी, जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे बंडखोर अपक्ष विशाल पाटील हे सांगलीमध्ये विजयी झाले होते आणि त्यांना काँग्रेससह भाजपमधील देखील काही नाराज व्यक्तींनी मदत केली होती। यामध्ये विश्वजित कदम असतील, विक्रम सावंत असतील, तसेच भाजपचे विलासराव जगताप असतील, तसेच मिरजेतील देखील काही नगरसेवकांनी मदत केली होती। महाविकास आघाडीचा घटक म्हणून चंद्रहार पाटील यांना मदत करावी अशी त्यांची अपेक्षा होती, परंतु त्यांना मदत न करता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मदत केली आणि एका शेतकऱ्याच्या मुलाला हरवण्यासाठी सर्वजण एकत्र आले। परंतु आज वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे उद्या माझी येईल, अशी त्यांनी भावनिक पोस्ट देखील केलेली आहे। आपण जर पाहिलं तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांचं डिपॉझिट देखील जप्त झालेलं आहे। महाविकास आघाडी म्हणून विश्वजित कदम हे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचे काम पाहावयास मिळालं होतं, परंतु सुरुवातीपासूनच विश्वजित कदम हे विशाल पाटील यांच्या सोबतीला होते आणि विशाल पाटील हे विजयी झाल्यानंतर विश्वजित कदम हे स्वतः त्यांच्या सोबत गेले, त्यांच्या विजय मिरवणुकीत देखील सहभागी झाले। त्यामुळे या ठिकाणी विश्वजित कदम हे विशाल पाटील यांचं काम केल्याचं, तसेच काँग्रेस असेल आणि भाजपमध्ये देखील काही नाराज जो गट होता तो देखील विशाल पाटील यांचं काम केल्याचं पाहावयास मिळालं होतं। त्यामुळे आता जे चंद्रहार पाटील यांनी पोस्ट केलेले आहे हे आता सांगलीमध्ये चर्चेचा विषय होतोय। रिद्धी जी, निश्चित धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। Thank you.